जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. रोषा सध्या पूर्वेकडे चेहरा करून उभी आहे म्हणते. तेथून ती 135 डिग्री उजवीकडे वळाली, नंतर 90 डिग्री डावीकडे वळाली, नंतर पुन्हा 135 डिग्री डावीकडे वळाली व शेवटी 90 डिग्री उजवीकडे वळाली. तर आता तिचा चेहरा कुठे असेल म्हणते. तर बघा, रोषा म्हणते सध्या पूर्वेकडे चेहरा करून उभे म्हणते. हे रोषा आहे, ठीक आहे. याचा चेहरा सध्या कुठे आहे म्हणते, पूर्वेकडे आहे म्हणते, ठीक आहे. नंतर ते म्हणते उजवीकडे 90 डिग्री, म्हणजे उजवीकडे म्हणायचं प्लस 135 डिग्री वळाली म्हणते, ठीक आहे. नंतर डावीकडे 90 डिग्री म्हणजे मायनस म्हणायचं डावीकडे. नंतर म्हणते पुन्हा 135 डिग्री डावीकडे, मायनस म्हणायचं 135 डिग्री डबल डावीकडे म्हणते. नंतर शेवटी ते उजवीकडे 90 डिग्री म्हणजे प्लस 90 डिग्री उजवीकडे म्हणाली. बघा आता मायनस 90 डिग्री न प्लस 90 डिग्री कॅन्सल झाले. 135 मायनस 135 डिग्री न प्लस 135 डिग्री कॅन्सल झाले. तो मग राहिला काय आपल्याजवळ, कोणत्या दिशेला वळली का ते, नाही ते काय एकामेकाची दिशा कॅन्सल झालेल्या. मग काय राहिलं का, मग कोणत्या दिशेला बघून राहिले ते पूर्वेकडे. तर मग आताही कोणत्या दिशेला बघणार, ते पूर्वेकडेच बघणार. मग उत्तर काय आपलं, ते पूर्वेकडे आपलं तिथं उत्तर आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एके दिवशी रात्री 10 वाजता अभ्यास करीत असताना वायव्येकडून दिव्याचा प्रकाश येत होता व माझी सावली माझ्या उजव्या हाताला पडत होती. तर माझा चेहरा अभ्यास करताना कुठे होता म्हणते. तर बघा आता, दिव्याचा प्रकाश कुठून येत होता, वायव्येकडून. हे वायव्य दिशा आहे, ठीक आहे. हे ईशान्य दिशा, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि हे नैऋत्य दिशा आहे, ठीक आहे. वायव्येकडून दिव्याचा प्रकाश येत होता म्हणजे हा कडून दिव्याचा प्रकाश येत होता. नंतर काय म्हणते, असताना व माझी सावली माझ्या उजव्या हाताला पडली म्हणते. माझी सावली म्हणते माझ्या उजव्या हाताला. जर आता हा डावा हात आपला, त्याचा सावली कुठे पडली म्हणते, उजव्या हाताला, म्हणजे इथं पडली आहे, ठीक आहे. उजव्या हाताला पडली आहे. तर मग त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल. तर बघा आता हा हा आता हे व्यक्ती असा उभा आहे, हा त्याचा उजवा हात, हा झाला डावा हात. तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला पाहून आला, तो ईशान्येकडे पाहून आला. कोणता आहे, ईशान्येकडे. आला आपलं तिथं उत्तर. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 1260चा काय आहे, 1260चा काय म्हणते, 33/103%. 33/103% म्हणजेच काय होते, 103% होते, डायरेक्ट. ठीक आहे. प्लस म्हणते 755चे 80%. पर्सेंट आहे तर खाली काय घ्यायचं, 100. हे पर्सेंट इथून कॅन्सल करून टाका. मग आता भाग द्यायचा. बघा, 0 ने 0 कॅन्सल झाले. बेचोक 8, बेपंच 10, 5 एक 5, 5 एक 5, उरले इथं 2, 5 5 25, उरले किती 5, 5 एक 5. त्याचा 4 एक 4, 15, 15 चोक किती आले 60. मग इथे किती आले, 80% किती आले, 604 आले. प्लस आता याचे 103%. 1% किती येणार, मग याचे 103% किती येणार, 1200चं 3 एक 3, 3 चौक 12, 3 दुने 6, म्हणजे इथे किती आले, 420 आले, ठीक आहे. आता याची ॲडिशन करून घ्यायची. याची ॲडिशन केल्यावर किती येते, 1024 येते. किती येऊन आलं उत्तर आपलं, 1024. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एखाद्या वस्तूची किमतीत 20% कपात केली गेली, याला पूर्वीच्या किमतीवर आणण्यासाठी किती टक्के वाढ करावी लागेल म्हणते. तर बघा आता कसं सॉल्व करायचं. बघा, आता आपल्याजवळ मानाचे 100 रुपये होते बा, ठीक आहे. याच्यात आपण 20% घट केली म्हणजे आपण किती झालं, ते 80 झाले. किती रुपये झाले, 80%. परंतु आपल्याला ते पहिल्याचीच किंमत आणायची आहे, म्हणजे आपल्याला किती वाढवा लागेल याच्यातनी, 20. किती वाढवा लागेल, 20. आणि कशावर वाढवा लागेल, 80वर. 80वर 20 वाढवा लागेल, तर 100वर किती वाढवा लागेल. बस आता किती पर्सेंट येणार मग आपल्याला, 20 एक 20, 20 चोक 80, 4 एक 4, 4 दुने 4 पंच 20, म्हणजे किती पर्सेंट आहे, किती पर्सेंट वाढवा लागेल, 25%.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अजय आपल्या पगाराचे 25% घर भाडे, ठीक आहे, 25% कुठे दिलं तिनं, घर भाड्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर म्हणते 5% खाद्यपदार्थ, 5% खाद्यपदार्थ, त्यानंतर मध्ये 15% प्रवास, 15% प्रवासासाठी, त्यानंतर 10% कपड्यावर, 10% कुठे खर्च केला त्यानं, कपड्यावर. आणि नंतर काय म्हणते, 27,000 रुपयाची बचत करते म्हणते. बचत किती करून आला तो, 27,000ची. लक्षात ठेवायचं, बचत किती करून आला, 27,000 रुपये बचत करून आला म्हणते. तर बघा त्याच्याजवळ किती पर्सेंट असेल, एकूण किती पर्सेंट असेल, त्याच्याजवळ 100% असेल, ठीक आहे. त्याच्यापैकी त्यानं खर्च किती केलेला आहे, एकूण 25 + 5 30, 30 आणि 15 45, 45 आणि 10 50, म्हणजे एकूण त्यानं खर्च किती केले, 55%. तर मग त्याच्याजवळ वाचले किती आहे, 45%. किती वाचलेलं आहे, 45%. आपल्याला म्हटलं 45%ची व्हॅल्यू किती आहे, 27,000. तर आपल्याला 100%ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा 27,000 किती पर्सेंटची व्हॅल्यू आहे, 45%ची. तर आपल्याला काढायची काय, 100%ची व्हॅल्यू द्या. असं 9 5 45, 9 त्रिक 27, उरले किती, तर 3 0, ठीक आहे. 5 1 5, 5 6 30, उरले किती, 200. आता उत्तर किती आलं आपलं, 60,000 आले. किती आलं उत्तर, 60,000 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका वस्तूचे विक्रय मूल्य आणि क्रय मूल्यांचे गुणोत्तर 20:21 आहे, त्यावर नफ्याची टक्केवारी काय असेल म्हणते. तर बघा आता क्रय मूल्य, विक्रय मूल्य आणि क्रय मूल्य याचे नफ्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते, नफ्याचे गुणोत्तर आहे म्हणते याचे 20:21 आहे म्हणते. किती आहे म्हणते, 20. मग क्रय मूल्य किती असेल, 20, आणि विक्रय मूल्य किती असेल, 21. कारण की आपल्याला काय सांगून राहिलं, नफा होऊन राहिला मग त्याच्यावर, ठीक आहे. तर मनात काय आहे याच्यावर, तर नफ्याची टक्केवारी काय आहे, तर किती होऊन राहिला, क्रय मूल्यावर नफा किती होऊन राहिला, 1. कितीवर होऊन राहिला, 20वर. 20वर 1 होऊन राहिला, तर 100वर किती होणार, बस 20 1 20, 20 5 100, म्हणजे किती टक्के नफा झाला त्याला, एकूण 5%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका वस्तूला 20% नफ्यावर विकल्यावर ती 20% तोट्यावर विकायच्या तुलनेत 60% जास्त प्राप्त होता, तर वस्तूचे क्रय मूल्य काय आहे म्हणते. तर बघा आता एका वस्तूला आपण म्हणते, आता 100ची वस्तू होती त्याला 20% नफ्यावर विकत होतो, म्हणजे कितीवर विकत असेल तर आपण 120वर विकत होतो, ठीक आहे. नंतर म्हणते ते वस्तूला 120वर म्हणजे ते क्रय मूल्याच्या 20% तोट्यावर विकली असते, म्हणजे विकायच्या तुलनेत 20% तोट्यावर विकायच्या तुलनेत, म्हणजे आता 20% तोटा, म्हणजे 100ची वस्तू आपण कितीवर विकली असते, ते 80वर. आपल्याला फायदा किती झाला असता म्हणते, त्याच्यात पूर्वीच्या 60% जास्त प्राप्त झाले असते. इथे किती जास्त प्राप्त होऊन आले, 40 प्राप्त, किती होऊन आले, 40. तर 40%ची व्हॅल्यू इथं, 40ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 40%ची 60 दिलेली आहे. किती दिलेली आहे, 60. आपल्याला 80%ची काढून घ्यायची पहिले. मग 80%ची किती बा द्या, 40 1 40, 40 2 80, म्हणजे 120%. किती आले, 120. 80%ची व्हॅल्यू किती आली, 20%. मग आपल्याला काढायचं आहे क्रय मूल्य. क्रय मूल्य किती आपल्याजवळ, इथं 100 आहे, तर मग 100ची व्हॅल्यू किती, गुणिले 100 भागिले काय, 80. 0 0 कॅन्सल, 8 1 8, 8 1 8, 8 5 40, म्हणजे किती आलं उत्तर तिथं आपलं, 150. क्रय मूल्य किती होतं मग आपला, 150 रुपये होता. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक घड्याळ विक्रेता दर्शनी मूल्यावर 5% सूट देतो. जर त्याने 60% सूट दिली तर त्याला पूर्वीपेक्षा 30% कमी नफा होईल, तर घड्याळीचे दर्शनी मूल्य काय होते म्हणते. तर बघा आता एक 100ची वस्तू आहे म्हणते, ठीक आहे. तो म्हणते पहिले 5% सूट देतो म्हणते. 5% सूट दिल्यावर किती झाली ती वस्तू, 95 रुपयाची, ठीक आहे. नंतर मग हेच वस्तू आहे 100ची, त्याला काय म्हणते, तो 60% सूट देतो म्हणते. किती देऊन राहिला तो आता, 60% सूट देऊन, आता कितीची विकून आला तो, मग 93ची, ठीक आहे. तर त्याला काय म्हणते, पूर्वीपेक्षा 30% कमी नफा होते. म्हणजे पूर्वी किती नफा होऊन राहिला तर त्याला, पूर्वीपेक्षा इथे किती नफा कमी होऊन राहिला ना, किती कमी होऊन राहिला, 2%. पण तो किती सांगून राहिला, 30% कमी होऊन राहिला. 2%ची व्हॅल्यू किती आहे मग इथं, 30 आहे. 2%ची व्हॅल्यू 30 आहे. तर आपल्याला काढायची काय, 100%ची व्हॅल्यू किती.
तर द्यायचा भाग बे एक बे बे एक बे बे पंच 10 हे 100. उत्तर किती आलं मग आपल्या तिथं 1500. किती आलं 1500 रुपये. दर्शनी मूल्य काय होतं मग त्याचं घड्याळीचं 1500 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 19च्या प्रत्येक पदातून कोणती संख्या वजा करावी की नवीन संख्या 3-4च्या गुणोत्तरात असतील म्हणते. तर बघा आता 15 आपला 15 आणि 19चं गुणोत्तर आहे म्हणते. ठीक आहे. ते म्हणते कोणती संख्या वजा केली म्हणते आपण, तो गुणोत्तर किती झाला म्हणते ते 3-4 झाला म्हणते. आपण याच्यातून कोणती संख्या वजा केली म्हणते. काय करायचं अशा वेळेस फरक म्हणजे आता गुणोत्तरामध्ये फरक कधी चेंज नसते दोघा व्यक्तीमधला, किती मायनस करू आपण तर. ठीक आहे. तर बघा त्याच्यातनी कितीचा फरक आहे 4चा फरक आहे, याच्यातनी कितीचा फरक आहे 1चा फरक आहे. फरक सेम आहे का दोघांमध्ये नाही. इथं 4चा इथं 1चा आहे तर मग काय करायचं इथंही 4चा बनवायचा गुन्ह्याला 4 करून घ्यायचे. इथं 4 केलं तर इथे 4 करायला लागेल गुन्हाला नाही इथेही करायला लागेल आपल्याला 4 गुन्ह्याला. बघा इथं किती झाले 4 त्रिक 12. ठीक आहे. इथे किती झाले 4 चौक 16. तर बघा आपण किती कमी केलेले आहे 15हून 12 झाले म्हणजे आपण किती किती कमी केले 3 कमी केले. इकडे किती कमी केले मग 19हून 16 झाले किती कमी केले 3 कमी केले. तर किती कमी करायला लागेल मग आपल्याला 3. तर उत्तर किती आहे मग आपलं तिथं 3. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे ए एखादे काम 10 दिवसात पूर्ण करू शकतो, बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणते. तर बघा आता ए किती दिवसात करून आला 10 दिवसात नाही. ठीक आहे. बी किती दिवसात करून आला 15 दिवसात नाही. ठीक आहे. म्हणजे दोघे काय करून आले प्लस काम करून आले. ठीक आहे. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करा. अशा वेळेस काय करायचं दोघांचा काय करायचा गुणाकार 10 गुणेला 15 करायचा. नंतर काय करायचं दोघांची बेरीज 10 + 15 किती झाले 25. आता भाग देऊन द्यायचा 5 × 25 5 त्रिक 15 5 × 5 5 दुणे 10 3 दुणे किती झाले 6. किती दिवसात करून घेईन ते दोघं जण मिळून काम 6 दिवसात. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ए आणि बी एक काम अनुक्रमे 9 दिवस 18 दिवसात पूर्ण करू शकतात म्हणते. हा ए आहे हा 9 दिवसात, हा बी आहे म्हणते हा 18 दिवसात पूर्ण करू शकतात म्हणते. ठीक आहे. त्या दोघांनी मिळून एक काम चालू केले. काम पूर्ण व्हायच्या 3 दिवसा अगोदर एक काम सोडून गेला. ते काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणते. तर बघा आता दोघांच्या कामाची एफिशियन्सी किती येणार आहे 18 येते. ठीक आहे. यांचा लसावी किती येते 18 येते. 9 1 9 2 18. एची एफिशियन्सी आली 2 आणि बीची एफिशियन्सी किती आली 1 आलेली आहे. ठीक आहे. आता काय म्हणते ए म्हणते काम पूर्ण व्हायच्या अगोदर 3 दिवस अगोदर एक काम सोडून गेला म्हणते. तर काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणते. अशा वेळेस बघा आता एक काम सोडून चालला ना ते बी 3 दिवसा अगोदर चालला तर मग याला जाऊच काय द्यायचं याचंही काम करून घ्यायचं. ठीक आहे. तर हे किती दिवस काम करायचं मग 3 दिवसाचा राहिला होता ना तू 3 दिवस काम कर. मग किती दिवस करते हे 3 दिवसात काम किती करू देऊन आला किती करून आला हे 3 दिवसात काम 6 करून आला. तर मग 6 प्लस करून घ्यायचे 18 मध्ये किती आलं मग इथं 24 आले. आता मग आता दोघा मिळून किती काम करून आले 2 आणि 1 किती झाले 3. तर हे 3 काम आणि काम किती आपल्याजवळ 24. तर किती 3च्या एफिशियन्सीनं 24 काम करायचं तर दोघा मिळून किती काम करणार मग किती दिवसात काम पूर्ण करेल ते 3 × 3 3 8 24 म्हणजे 8 दिवसात काम ते पूर्ण करून टाकेल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 नळ ए आणि बी होद अनुक्रमे 10 तास आणि 15 तास भरू शकतात. तर दोन्ही नळ रिकामी होदाला सोबतच उघडले तर होद भरायला किती वेळ लागेल. हाही तसाच क्वेश्चन आहे. बघा ए किती वेळात करते म्हणते आणि बी किती वेळात. बघा ए म्हणते 10 तासात आणि बी म्हणते 15 तासात होत भरते. तर रिकाम्या होदाला दोघे मिळून किती वेळात भरणार म्हणते. तर बघा काय करायचं आता अशा वेळेस दोघांचा गुणाकार 10 × 15 दोघांची काय करायची बेरीज 10 + 15 किती झाले 25. बघा 5 × 5 25 5 त्रिक 15 5 × 5 5 दुणे 10 3 दुणे 6 म्हणजे किती दिवसात पूर्ण करेल ते दोघं मिळून 6 दिवसात भरून टाक. किती दिवसात 6 तासात. तास आहे नाही तर किती तास 6 तासात ते काम होदाला भरायला वेळ लागेल 6 तास.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ए बी पेक्षा दुप्पट जोराचा धावक आहे म्हणते. ए बी पेक्षा दुप्पट जोराचा धावक आहे. हा ए आहे, बी पेक्षा किती आहे म्हणते, दुप्पट आहे म्हणते. ए जर बी जर एक असेल तर ए किती आहे मग 2 आहे. ठीक. त्याच्यानंतर म्हणते बी सी पेक्षा तिप्पट जोराचा धावक आहे म्हणते. हा बी म्हणते सी पेक्षा, सी जर इथं असेल, ठीक आहे, सी आता इथं आहे, तर हा सी पेक्षा तिप्पट जोराचा धावक आहे. म्हणजे सी एक असेल तर बी किती आहे मग 3 आहे. ठीक आहे. जर सीने एखादे काम 1 तास 24 मिनिटात कापले, एखादे अंतर म्हणते 1 तास 24 मिनिटात कापले, तर याला ते अंतर कापायला किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलं. तर बघा काय करायचं अशा वेळेस, आता इकडे हे गुणाकार आहे, इकडे हे गुणाकार करून बघा. 3 दुने 6, ए किती आला 6. ठीक आहे. 3 एक हे 6 तिरपा, 3 एक 3, हा 1 एक 1. बघा आता ए किती आला 6, बी किती आला 3, ए किती आला, सी किती आला 1 आला. तर बघा सीचं विचारलं आपल्याला, सी अंतर 1 तास 24 मिनिटात कापले म्हणते, तर एला ते अंतर कापायला किती वेळ लागेल म्हणा. ए किती आहे 1 आहे, एची किती आहे 1, आणि 1 तास 24 मिनिट म्हणजे 1 तासामध्ये किती मिनिट असते 60 मिनिट, आणि हे 54 मिनिट म्हणजे एकूण ते किती अंतर कापायला किती वेळ लागून आला त्याले 114. किती 114 मिनिट लागून आले. किती लागून आले, सीला एकूण अंतर कापायला किती वेळ लागून आला 114 मिनिट. म्हणजे काय गुणाकार करून टाकायचं त्याच्या एनं. तर बघा मग काय आता आपल्याला कोणाचं काम करायचं, एला तेच काम करायला किती वेळ लागेल म्हणते. तर मग काय करायचं 6 ना भाग देऊन द्यायचं. 6 एक 6, 6 एक 6, 6 9 54 म्हणजे किती मिनिट लागेल एला 19 मिनिट लागेल. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं 19 मिनिट. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक रेल्वे गाडी एक विजेचा खांब 5 सेकंदात पार करते आणि एक 60 मीटर लांब पूल 35 सेकंदात, तर त्या गाडीचा वेग काय आहे. तर मग काय करायचं अशा वेळेस, बघा लांबी किती आहे, पूलने किती 35 सेकंदात पार करून आले ना, तर मग काय करायचं आता सेकंदातून मायनस करून घ्यायचं. बघा काय करायचं आता, रेल्वे गाडी एक विजेचा खांब 5 सेकंदात पार करते आणि एक 600 मीटर लांब पूल 35 सेकंदात, तर त्या गाडीचा वेग काय. तर मग काय करायचं, याच्यातून काय करायचं खांबाचे सेकंद मायनस करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुलाचे सेकंद भेटून जाते. बघा 35 मायनस 5 तर किती आले 30 सेकंद. म्हणजे पुलाले किती सेकंदात पार करून आले ते 600 मीटर 30 सेकंदात. याचं काय 30 देऊन द्यायचं. आता काय करायचं आपल्याला मीटर किलोमीटरमध्ये दिलेला आहे, तर काय करायचं 18/5 न गुणून टाकायचं इथं द्यायचा आता भाग. बघा 0 आणि 0 कॅन्सल, 3 एक 3, 3 2 6, 5 एक 5, 5 चोक 20, 18 चोक 72 किलोमीटर. याला आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक माणूस प्रवाहाच्या विरुद्ध 15 मिनिटांनी 3/4 नाव खिचू शकतो म्हणते आणि त्याला परिधीला 10 मिनिट लागतात, तर त्या शांत पाण्याच्या चालीचा प्रवाहाचा चालीशी काय प्रमाण आहे म्हणते. तर बघा अशा वेळेस काय करायचं, दोघांचा आता 15 आहे ना, आता 15 प्लस काय करायचं 10. ठीक आहे. नंतर हा रेशोमध्ये घ्यायचं 15 मायनस, बघा 15 प्लस 10 किती झाले 25 झाले. ठीक आहे. 15 मायनस 10 किती झाले 5 झाले. आता याचा रेशो घेऊन घ्यायचा 5 एक 5, 5 5, याला आपलं उत्तर किती आहे मग 5:1 आहे. प्रवाहाच्या चालीचे काय प्रमाण आहे मग 5:1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एखादी रक्कम 8 वर्षात सरळ व्याजाच्या कोणत्या दराने दुप्पट होईल म्हणते. ठीक आहे. बघा आता 8 वर्षात म्हणते एक होती किती झाले म्हणते दुप्पट झाली म्हणते. किती वाढली याच्यातनी 1 वाढून आली. आणि किती वर्षात दुप्पट झाली म्हणते 8 वर्षात. तर मग किती टक्के दर होता म्हणते. तर गुन्हेला काय करायचं 100, दर निघून जाते आपला. बघा 8 एक 8, 8 एक 8, 8 दुने 16, 8 पंच 40, किती आले 12.5%. हे आलं आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सरळ व्याजाची वार्षिक दर 11.5% वरून 10% झाल्यावर एका व्यक्तीला एका वर्षात 55.5 चा तोटा होतो, तो मुद्दल काय होतं म्हणते. बघा आता आपल्याजवळ दर किती होता म्हणते 11.5% होता म्हणते. ठीक आहे.
11.5%वरून किती झाला म्हणते 10% झाला म्हणते. किती झाला 10%. किती टक्के लॉस झाला आपल्याला, किती टक्क्याचा लॉस झाला 1.5%चा. किती झाला 1.5%चा. किती वर्षात झाला म्हणते 1 वर्षात. तर एकूण किती तोटा झाला म्हणून आला तो 55.5%. किती झाला म्हणते 55.5चा तोटा झाला. तर 100 म्हणजे किती आपल्याला काढायचा आहे. बघा आता हे काय दीड काय घ्यायचे खाली, हे काय करायचं 55.5% वरतं गुणीला काय करायचे 100 द्यायचं. आता हे तर पॉईंट आहे, एक इथे पॉईंट आहे. एका पॉईंटनं इथे किती 2 पॉईंट आहे ना. हां ठीक आहे, काही नाही. एका पॉईंटनं एक पॉईंट कॅन्सल झाले. ठीक आहे. 5 त्रिक 15. ठीक आहे. 5 एक 5, 5 एक 5, 5 एक 5. आता 3 द्यायचं. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 7 किती झाले 21. तिथे 37 गुणाला 100 केले तर किती आलं उत्तर आपलं. मग आता तिथं 3700 आले. किती आला 3700. तर तिला मुद्दल काय होती 3700 रुपये होती. ठीक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. सचिन हा समोरून 21वा व पाठीमागून 43वा आहे. तर याच रांगेतील रहीम हा रांगेत मधोमध असल्यास त्याचा रांगेचा क्रमांक कितवा आहे म्हणते. तर बघा सचिन आहे म्हणते, हा समोरून सचिन कितवा आहे म्हणते. सचिन समोरून 21वा आहे आणि पाठीमागून कितवा आहे म्हणते 41वा आहे. 41वा आहे नाही 43वा आहे. पाठीमागून कितवा आहे म्हणते सचिन 43वा आहे. मग एकूण रांगेत पहिले विद्यार्थी काढून घ्यायचे. म्हणजे एकूण रांगेत किती व्यक्ती आहे. काय करायचं शेवटेस 21 + 43 किती आले 64. 64 मधून काय करायचे 1 मायनस करायचे. म्हणजे एकूण किती आले व्यक्ती 63 आले. किती आले 63 आले. आता एकूण व्यक्ती किती आहे 63. आणि रहीम काय म्हणते अगदी मधोमध आहे म्हणते. रहीम काय म्हणते अगदी मधोमध आहे. तर बघा आता 63 आहे ना, तर इकडे किती असन 62. ठीक आहे. इकडे किती असन 31 असन. इकडे किती असन 31 असन. मनात काय आहे मग 32. तर रहीमचा मधोमध कितवा क्रमांक आहे मग 32वा आहे. बघा त्यानंतर क्वेश्चन दिलेला आहे एबीसीडी पॅटर्नवर. काय दिलेलं आहे इथं 54 ते 55 54 ते 57चे उत्तर द्या म्हणते. तर बघा पहिला क्वेश्चन दिलेला आहे. असे किती अक्षर आहेत म्हणते ज्याच्या नंतर लगेच चिन्ह आले म्हणते. ठीक आहे. किती म्हणते असे किती अक्षर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच चिन्ह आलेलं आहे. काय म्हणते चिन्ह. आता आपल्याला पाहायचं अक्षर आणि चिन्ह असे सेम पाहायचं कायच्यात नाही आहे. तर बघा आता तिथं काय दिसून आलं अक्षर आणि चिन्ह. बघा आता अक्षर आणि चिन्ह पहिला दिसला डी ॲट द रेट. डी ॲट द रेट दिसला. त्याच्यानंतर बघा आता डी ॲट द रेटच्या नंतर डी ॲट द रेट आहे. नंतर हॅच स्टार हे त्रिकोण दिसून राहिला आपल्याला इथं. त्याच्यानंतर दिसून राहिला काही नाही दिसून राहिलं. म्हणजे किती आहे आपल्याजवळ तिथं डी ॲट द रेट आणि काय इकडं एक्स आणि त्रिकोण आहे. म्हणजे उत्तर किती आहे आपल्या तिथं 2 दिसून आले ना आपल्या उत्तर आहे तिथं 2. ठीक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. असे किती अक्षर आहेत म्हणते त्याच्या अगोदर लगेच अंक आहे म्हणते. ठीक आहे. आता आपल्याला काय ढूंढायचं आहे असे अक्षर किती आहे म्हणते त्याच्या लगेचच काय म्हणते अंक आहे म्हणते. ठीक आहे. आता अंक आणि अक्षर असं संघ आले पाहिजे असं पाहायचं. आता किती आहे तिथं बघा आता अंक आणि अक्षर. आता 2 अंक n 2 n अक्षर आणि अंक अंक आणि अक्षर 9c अंक आणि अक्षर. त्याच्यानंतर 4 हॅज नाही आहे 3 ठीक आहे नाही. तर किती आहे असे एकूण 2च आहे. किती आहे 2 n आणि 9c. उत्तर किती आहे मग आपलं तिथं 2 येणार. किती येणार 2. दुसरे येऊन आला का पाहून घ्यायचं अक्षर आणि अंक अंक आणि अक्षर अंक आणि अक्षर. ठीक आहे अंक आणि अक्षर ठीक. फक्त किती येणार मग तिथं 2 येणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन त्याच्यातच काय दिलेला आहे. असे किती चिन्ह आहेत म्हणते ज्याच्या अगोदर अक्षर व नंतर लगेच अंक आलेला आहे म्हणते. असे किती चिन्ह आहे. किती आहे असे किती चिन्ह आहे त्याच्या अगोदर काय म्हणते अक्षर. अगोदर काय आहे अक्षर आहे. नंतर काय म्हणते लगेचच म्हणते अंक आहे म्हणते. हे काय म्हणते तिन्ही एकसारखे आले पाहिजे. पहिलं अक्षर चिन्ह आणि अंक असे पाहायचं कुठं आहे तर अक्षर चिन्ह आणि अंक.
अक्षर चिन्ह अंक नाही आहे, अक्षर चिन्ह अंक नाही, अक्षर चिन्ह अंक नाही, अक्षर चिन्ह अंक नाही, म्हणजे किती आहे? एकही नाही आहे. याच्यातनी काय आहे? एकही नाही. हे आपलं तिथं उत्तर आहे, म्हणजे एकही नाही असे आलेले आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, वरील मालिकेतील अगदी मधोमध असणाऱ्या संकेताच्या डावीकडे तिसरे चिन्ह अक्षर अंक सांगा. उत्तर द्या म्हणते. अगदी मधोमध असणाऱ्या संकेताच्या डावीकडे तिसरे चिन्ह अक्षर सांगा म्हणते. बघा आता आता एकूण अक्षर मोजून घ्यायचे. एकूण अक्षर किती आहे याच्यातनी? एकूण अक्षर आहे याच्यातनी 25 आहे. किती आहे? 25 आहे. तर त्याच्या डावीकडून पाहायचं. आता आता एकूण अक्षर आपल्याजवळ इथं किती आहे लिहून घ्यायचं पूर्ण. ठीक आहे, तसं समजणार नाही. काय AC, N9 CKE, त्याच्यानंतर 4 $, AB 345 ZX त्रिकोण 6 7 असे अक्षर आहे म्हणते. ठीक आहे, आता मोजून घ्यायचे. मधोमध म्हणते ना आपल्याला, काय म्हणते 57 क्वेश्चन म्हणते, वरील मालिकेतील अगदी मधोमध असणाऱ्या संकेताच्या डावीकडील, डावी बाजू कोणती आहे? हे डावी आहे. ठीक आहे, आणि हे काय इकडली? उजवी आहे. हे लक्षात ठेवायचं, डावी आणि उजवी लक्षात ठेवा. डावीकडे तिसरे चिन्ह अक्षर किंवा अंक सांगा म्हणते. बघा पहिले मधोमध पाहायचं, किती अक्षर आहे एकूण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे एकूण किती आहे याच्यातनी? 25 आहे. किती आहे लक्षात ठेवायचं, किती आहे? 25. आता डावीकडून मग आता 25 आहे ना, तर मधोमध कोणता येणार? इकडे 12 आले, इकडे 12 आले, तर मधोमध काय येणार? 13 अक्षर पाहायचं पहिले. कुठं आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. ते बरोबर घेतलं मी इथं. ABCD@F2L9CK. ठीक. मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. कोणता आहे? हॅज आहे. मधोमध कुठे आला? मग हॅज आला. हॅजच्या डावीकडे, हॅजची डावी कोणती आहे? इकडे आहे. तर हॅजच्या डावीकडे तिसरा कोणता आहे? म्हणते 1 2 3. तर कोणता आहे तिसरा? के आहे. तर उत्तर किती आहे मग आपलं तिथं? के मार्क. ठीक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रवीचा जन्म सोमवारचा आहे म्हणते. ठीक आहे, रवीचा जन्म सोमवारचा आहे. रवी हा त्याच्या भावापेक्षा 1171 दिवसांनी मोठा आहे म्हणते. ठीक आहे, हा रवी आहे, याचा जन्म कधी आहे म्हणते? सोमवार आहे म्हणते. ठीक आहे, सोमवारचा आहे म्हणते. हा त्याच्या भावापेक्षा किती दिवसांनी मोठा आहे? हा रवी त्याच्या भावापेक्षा 1171 दिवसांनी मोठा आहे. तर त्याच्या रवीच्या भावाचा जन्मवार कोणता? तर काय करायचं आता? रवीच्या भावाचा जन्मवार कोणता? तर बघा आता किती दिवसानं मोठा, तर काय करायचं? येईल 7नं डिवाइड करून घ्यायचे. तर जेवढे उरते तेवढे पाहायचं, तेवढे प्लस करून घ्यायचे. बघा आता किती करायचं? 7 1 7, 7 1 7 उरले किती? तर 4. 7 सकम 42 उरले किती? तर 5. 7 7 49, म्हणजे एक्स्ट्राचे किती उरलेले आहे? इथं 2 उरलेले आहे. किती उरलेले आहे? 2. तर मग काय करायचं? हे 2 सोमवारमध्ये सोमवार चालले जाते, मागं नाही जायचे, कारण की हा रवी त्याच्यापेक्षा मोठा आहे ना. तर रवीचा जन्म काय झाला असा? आधी झाला असेल, त्याच्या भावाच्या आधी झालेला असेल. तर याचा काय रवीच्या नंतर झाला असेल, तर मग ह्या करायचं 2 घरं सोमवार चालायचं. बघा सोमवार नंतर 2 सोमवार गेले तर किती येते? मंगळवार आणि बुधवार. उत्तर काय मग आपलं तिथं? बुधवार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 5 ते 6 वाजे दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा याच्यातील कोण 75 डिग्री येईल म्हणते. बघा अशा वेळेस काय करायचं? 5 ते 6 म्हटलं ना, कुठपर्यंत म्हटलं आपल्याला? 5 ते 6. आता याच्यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचं? बघा 2/11. आता हे काय? 5 गुन्ह्याला काय करायचं? 30 मिनिटाने गुणायचं, म्हणजे जे पहिले घंटे राहते त्याला 30 मिनिटाने गुणायचं. नंतर याच्यात काय करायचं?
जे 75 डिग्री आहे आपल्याला जेवढे डिग्री दिलेली आहे ते काय करायचं याच्यातून मायनस करायचं. ठीक, हे काय करायचं मायनस. तर बघा आता किती येते मग. एक तर प्लस करायचा, आपण प्लस जर केलं तर काय होणार, ते 360 पेक्षा जास्त येणार ना. याच्यातने आपण प्लस म्हणजे दोन मेथड वापरायला लागते, याच्यातने एकदा प्लस करायला लागते आणि एकदा मायनस करायला लागते. ज्याच्यावरून उत्तर येते ते दोन व्हॅल्यू येते, दोन उत्तर येत असते याच्यातने. बघा तिचं काय, याच्यात आपण मायनस केलं तर काय येतं छोटं हे, आणि हेच जर आपण प्लस केलं तर काय 360च्या वर चाललेलं आहे, म्हणजे ते उत्तर येऊ शकते का आपलं नाही. तर मग हे प्लसवाला तर कॅन्सल झालं, मग काय करायला लागेल आपल्याला तिथं मायनस करायला लागेल. तर मग बघायचं काय करायचं आता, 211 गुन्हेला 5 30 म्हणजे किती आले तर 5 30 झालं 150. 150 मधून 75 गेले किती उरून आले, 75 उरून आले. ठीक आहे, आणि 75 गुन्ह्याला 2 किती किती आले, 150 आले. ठीक आहे, 150/11 आणि काय 5 घंटे आहे ना, ते समोर काय लिहून घ्यायचे, असे 5 लिहून घ्यायचे 5 घंटे. आता याचं मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. तर किती येते, 11×1=11. ठीक आहे, 11×1=11 उरले किती येतं 40. ठीक आहे, 11×3=33 उरलं, 11×3=33 उरले किती मग 7. उत्तर किती आलं मग आपलं तिथं 5 घंटे. ठीक आहे, 13/711 मिनिट हे आलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय आहे तर 4*5 याचा डब्बा दिलेला आहे 6, बरोबर आहे आपल्याला 52. ठीक आहे, नंतर आहे 9*3 हा डब्बा आहे 2, बरोबर आहे इथं 58. ठीक आहे, त्याच्यानंतर दिलेला आहे 13*4 नाही तर डब्बा दिलेला आहे इथं 2, आणि बरोबर आपल्याला इथं क्वेश्चन मार्क, आपल्याला इथं व्हॅल्यू विचारली. तर बघा अशा वेळेस काय करायचं, लक्षात ठेवायचं. बघा आता हे 4×5=20 करायचं. ठीक आहे, 4×5=4 गुन्हेला हे समोरची व्हॅल्यू 20, आणि गुन्हेला काय करायचं आणखी 2 करायचे. काय करायचे इथं गुन्हेला आणखी 2 करून घ्यायचे. प्लस आहे तर इथं प्लसचं चिन्ह. ठीक आहे, 6 आहे तर 6 गुन्हेला आणखी 2, तर बरोबर काय यायचे ते बघा आता 4×5=20, 20 दुणे किती झाले 40, 40 प्लस किती झाले 12, तर किती आलं उत्तर तिथं 52. किती आलेलं आहे 52 आलेलं आहे. ठीक आहे, इथंही तसंच बघा 9×3 गुन्हेला काय करायचं 2. ठीक आहे, प्लस 2 गुन्हेला काय करायचे 2. तर बघा आता 9×3=27, 27 दुणे किती झाले 54, 2 दुणे 4, तर किती आले इथं उत्तर 58 आले आहे ना तिथं 58. ठीक आहे, आता इथंही तसंच करायचं. ठीक आहे, आता बघा आता 13×4, 13×4 गुन्हेला काय करायचं 2 प्लस करायचं. आता 2×2 केलं तर बघा 4 दुणे 8, 8 13 8 किती होते 104 होते. ठीक आहे, 104 प्लस 2 दुणे 108 होते. किती होते 13 8 किती होते 108. ठीक आहे, बरोबर आहे ना इथं दिलेलं. इथं व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं वरची 5 आहे इथं. ठीक आहे, जास्त म्हटलं किती होऊन आली इथं 5 येते. किती येते 13च बरोबर आहे. 13 8 किती होते 104 होते. ठीक आहे, आता हे 5 दुणे 10, किती आलं उत्तर मग 114 आलं. किती आलं उत्तर आपलं मग तिथं 114 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, ए हा बी पेक्षा चौपट तरुण आहे म्हणते. ठीक आहे, आणि ए हा ई पेक्षा दुप्पट वयस्क आहे म्हणते. ए जो आहे म्हणते ई पेक्षा दुप्पट वयस्क आहे म्हणते. ठीक आहे, ई जर एक असेल तर वय ए किती आहे दुप्पट आहे म्हणते. ठीक आहे, नंतर सी हा एच्या तिप्पट वयाचा आहे म्हणते. सी हा म्हणते एच्या तिप्पट वयाचा म्हणते. ए 2 आहे तर सी काय राहणार तिप्पट म्हणजे 2×6. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते व सी हा डीचा निम्म वयाचा आहे म्हणते. सी हा म्हणते डीच्या निम्म वयाचा आहे ना, तर मग डी काय राहणार याचा डबल राहणार, म्हणजे सीच्या डबल काय राहणार 6च्या डबल 12. ठीक आहे, तर सर्वात तरुण व वयस्क यांची जोडी सांगा म्हणते. तर बघा ए हा बीच्या चौपट तरुण आहे म्हणते. ए हा बीच्या चौपट तरुण आहे, तर मग ह्या काय राहणार मग हा बी चौपट वयस्क राहणार याच्या, तर बी चौपट राहणार तर 4 दुणे 8, हा काय राहणार बी वयस्क राहणार.
आता विचारला सर्वात तरुण, तर सर्वात तरुण कोण दिसून राहिला आपल्याला इथं? ई दिसून राहिला. ठीक आहे. आणि सर्वात वयस्क कोण दिसून राहिला? सर्वात वयस्क डी दिसून राहिला. कोण दिसून राहिला? डी. तर आपलं उत्तर काय तिथं? ई डी. तरुण आणि वयस्क यांची जोडी कोणती आहे मग? ई डी. ऑप्शन नंबर 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 20 20 29 20 29 42 60 20 29 42 60 84 आणि किती 115. तर याच्यानंतर समोर काय येणार आहे बघा आता इथं समोर काय येणार? तर काय दिसून आलं आपल्याला इथं? +9. काय दिसून आले? +9. नंतर +9 नंतर किती होऊन आले? 29 किती झाले इथं? +13 प्लस किती झाले? 13. नंतर 13 नंतर किती झाले? +18 +18 झाले. त्यानंतर इथे किती प्लस झालेले आहे? 24 +24 इथे किती झाले प्लस? बघा आता तिथे किती झाले? 84 मध्ये काय झाले? 26 झाले 6 हां 16 आणि किती झाले इथं? 31 झाले. प्लस किती झाले तिथं? 31. आता पाहायचं इथं काय होणार आता? 6 वरून 9 वरून 13 झाले म्हणजे +4 झाले. इथे किती झाले? +5 झाले. इथे किती झाले? +6 झाले. इथे किती झाले? +7 झाले. इथे किती होणार मग? +8. तर बघा 31 मध्ये +8 केल्यावर किती येणार? 39. आता याचा 115 मध्ये 39 प्लस करून घ्यायचे. किती येते मग उत्तर आपलं? 4 चला 154 येते. किती येते? 154. आन्सर किती आला मग आपल्या तिथं? 154. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसून आला आपल्याला 11 5 29 11 5 29 डॉट 72 135 डॉट 15 29 943 ठीक आहे 943. तर आपल्याला बघायचं आहे. तर बघा इथं काय होऊन राहिलं? इथं झालं -4. ठीक आहे. दुसऱ्या याच्यात झालं -1. ठीक आहे. तिसऱ्या याच्यात -4 असंच होऊन राहिलं. तर बघा याच्यात ऑप्शन बघायचा तर ऑप्शनवरून बघा आता -3. आता इथं 3 आहे ना. आता 15 किती आहे? 15 29 43. ठीक आहे. आता 3 मधून -4 केल्या तर किती होणार? -4 केल्यावर 3 मधून 9 उरते. किती उरते? 9 उरते. आता शेवटमध्ये ऑप्शनमध्ये 9 पाहायचे. कुठं आहे? तर ऑप्शन नंबर 1 आणि 3 मध्ये आहे. कुठं आहे? ऑप्शन नंबर 1 आणि 3 मध्ये 9 आहे. तर बघा आता 4 ऑप्शन तर कॉमनच दिसून आहे सगळ्या 2 ऑप्शनमध्ये. तर मग आता तिसरं ऑप्शन चेक करायचा. तिसऱ्या याच्यात काय होणार? -4 डबल. 9 मधून -4 गेले किती उरले? 5. तर बघा आता 5 काय याच्यात नाही आहे? तर पहिल्या ऑप्शनमध्ये. तर उत्तर काय मग आपलं तिथं? 213 549 आहे आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रश्नातील अंक मोठे करा म्हणते. तर बघा आता काय दिसून आलं आपल्या इथं? असे दिसून आलं आपल्याला. तर ठीक आहे. इथं दिसले 13, इथं 9, इथं 15 19 28 41 इथं 48 इथं विचारलं आपल्याला. तर काय येणार म्हणते? तर बघा आता कसं सॉल्व करायचे. हे दिसून आलं आपल्याला 28 दिसून आलं तिकडं. काय आहे? 9 गुणिले 3 प्लस 1 केला तर किती आलं इथं? 28 येऊन आलं. ठीक आहे. खालची व्हॅल्यू आली. ठीक आहे. ती इथं तसं केलं 13 गुणिले 3 प्लस किती झाले? आता इथं आपण 1 प्लस केला तिथे किती करायचे? 2 प्लस. ठीक आहे. मग हे झाले 41. 15 गुणिले 3 प्लस काय करायचं आता? 3. 1 केलं इथं 2 इथं 3 किती झाले? 15 ते 1 45 आणि 3 48. आधी इथं 19 गुणिले 3 प्लस काय करायचं? 4. 19 त्रिक किती होते?
57 मध्ये +4 केलं तर किती येते 61 येते. किती येते 61. किती आलं मग तिथं आपलं उत्तर 61 आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसून आला 2 4 6 काय 2 4 6 दिलेलं वरतं आणि खाली 3 3 7 8 दिलं ना खाली म्हणतात नाही काय दिले 114. असं दिसलं तर काय करायचं 300 खालची व्हॅल्यू आहे ना ते बघा 3 7 8 मधून मायनस करायचं 2 6 4 बघा 8तून 4 गेलं तर 4 राहिले 7तून 6 गेलं तर 1 राहिला 3तून 1 2 गेलं तर 1 राहिलं म्हणजे उत्तर किती आपले 114 येते अशी मनातली व्हॅल्यू. आता इथे तसंच करा बघा 394 म्हणून खालची व्हॅल्यू जी आहे ना 394 मधून ते काय करायचं वरची व्हॅल्यू मायनस करायचं 1 4 3 मायनस केलं तर किती येते 1 5 आणि 2 251. ठीक आहे. आता इथे तसं काय 8 8 8 आहे. ठीक आहे 8 8 8 आहे ना तर काय करायचं 373 मायनस करायचे 373 मायनस केल्यावर 8तून 3 गेले 5 उरले 8तून 7 गेले 1 उरला 8तून 3 गेले 5 उरले म्हणजे उत्तर किती आलं आपलं 515 आलं. याला आपलं तिथं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे मूळाक्षरे व्यंजने स्वर वेन आकृतीचं पर्याय ओळखा. बघा मूळाक्षर आहे मूळाक्षर म्हणजे व्यंजनी येते आणि स्वर येते परंतु स्वर आणि व्यंजन हे काय ते वेगळे येते. आकृती काय येणार मग तिथं आपली अशी. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे सर्व मुंग्या दगड आहे म्हणते. हे काय सर्व मुंग्या आहे ना ह्या काय म्हणते दगड आहे दगड आहे. ठीक आहे सर्व मुंग्या दगड आहे म्हणते आणि सर्व खेकडे दगड आहे म्हणते. खेकडे कायच्यात येते सर्व खेकडे हे काय म्हणते दगड आहे म्हणते. नंतर आता अनुमान काय म्हणते काही मुंग्या खेकडे आहेत म्हणते. काही मुंग्या आपल्याला खेकडे दिसून आले का याच्यात नाही दिसून येत म्हणजे उत्तर काय पहिलं चुकीचं आहे. ठीक आहे नंतर दुसरं अनुमान आहे काही दगड खेकडे आहे म्हणते. काही दगड हे खेकडे असू शकते का असू शकते म्हणजे हे दुसरं बरोबर आहे. आपल्या उत्तर काय म्हणते त्याच्यात अनुमान 2 बरोबर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे खालील आकृतीत त्रिकोण किती आहे म्हणते. हा आपला डब्बा आहे इथं असा हा आपला डब्बा आहे त्याच्यातनी किती त्रिकोण आहे म्हणते तर मोजून घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 किती आहे 8 आहे तर 8 गुणिला काय करून घ्यायचं फक्त 2 न गुणून टाकायचं त्याला 8 दुने 16 म्हणजे किती त्रिकोण आहे त्याच्यातनी 16 त्रिकोण आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 1च्या विरुद्ध अंक शोधा म्हणते. 1च्या विरुद्ध अंक शोधा. तर बघा आता 1 कायच्यात नाही आहे आता 1च्या विरुद्ध शोधायचं ना. आता दुसरे खालचे जे डब्बे आहे 2 फासे आहे ना 2 तर त्याला पकडून घ्यायचे. ठीक आहे 1 आहे ना त्याच्यात नाही 4 4 कॉमन दिसून आले त्यात. ठीक आहे 4 असे आहे ना ते 4 6 5 हा एक फासा असा आणि एक असा फासा आहे हा दुसरा फासा आहे त्याच्यात आपल्याला 4 कॉमन दिसून आले. ठीक आहे 4 घेतले कॉमन क्लॉकवाईज घुमायचे क्लॉकवाईज म्हणजे असे क्लॉकवाईज असं. ठीक आहे काय ते 6 5 डबल इथं 4 लिहायचे कॉमन घेतले ते 1 आणि 2 तर 1च्या विरुद्ध विचारला तर 1च्या विरुद्ध काय दिसून आलं आपल्या इथं 6 दिसून आलं. उत्तर काय तिथं मग 6 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 589 प्लस 187 589 प्लस 187चा स्क्वेअर 589 मायनस 187चा स्क्वेअर भागिले काय आपल्याला 589 गुणिले काय 187
असा दिलेला आहे. तर काय करायचं याच्यात नाही बघायचं आता. आता याची प्लस करायची एकदा, त्याची एकदा प्लस केल्यावर किती येते? 9 9 9 काय दिलं? 1808. हाची किती आले? 1. ठीक आहे. 8 7 इकडे आला आहे तर इथं 778 आले. किती आले इथं? 778चा स्क्वेअर मायनस इथे किती आले मग? आता 9तून 1 2 गेले 2, 8 0 गेला 402चा स्क्वेअर. खाली ते जच्या तसंच दिसून राहिलं आपल्याला. बघा आता हे काय दिसून आलं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय राहते? ए प्लस बी राहते. आणि दुसरं काय राहते? ए मायनस बी राहते. ठीक आहे. इथं फॉर्म्युला वापरून घ्यायचं. पहिले काय करायचं? दोघांची ॲडिशन करायची. दोघांची ॲडिशन केल्यावर किती येऊन आले? इथं बरोबर केल्यानं प्लस आपण 9 9 1808. आजचाला 1 8 8 16 आणि 1707. हाचा डबल आला 1. ठीक. आता दोघांची काय करायचे? पहिले ॲडिशन करायची. पहा किती आले याचे ॲडिशन केल्यावर? 187 आहे ना ते 89. तेच फोन झालं मी आपलं चुकून कुठं राहिलं. ठीक आहे. तर किती येणार मग इथं? 9 7 झाले 1606. चालेल बरोबर आहे. आता दोघांची पहिले करायची एकदा ॲडिशन केल्यावर किती येते? 1178 येते. किती येते? 1178 ॲडिशन. नंतर दुसऱ्याचं काय? मायनस करायचं. आता ए मायनस बी आहे ना, दोघांमधून मायनस करायचा. 776 मधून मायनस केल्यावर किती येते? 4 0तून 7 1 आहे 2 3. ठीक आहे. आणि भाग्याला काय? 189 गुणिले 187. ठीक आहे. आता भाग द्या. आता बघा आता 589 हे काय 2 गुण आहे 1100. 589 दुने किती होते? 1178 होते. 187 दुने किती होते? 374 होते. म्हणजे 2 गुणिले 2 केले तर किती आलं उत्तर आपलं तिथं? 4. किती आलेलं? 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एक संख्या यांचा 4ने भागल्यास म्हणते बाकी 3 प्राप्त होते. तर संख्या 2 यांचा 4ले भागल्यास 2 एनले 4ने भागल्यास म्हणतात बाकी काय राहील म्हणते. तर बघा आता एक संख्या एनले 4ने भागवा पण तो उरून किती राहिले म्हणते? 3 उरून आले. ठीक आहे. तर याचाच 2 गुणा केले तर आपण त्याला 4ने भागल्यास किती उरण? मग काय करायचं? जे शेष पुरते ना आपल्याजवळ म्हणजे जे बाकी उरते त्याचं काय करायचं? जेवढं सांगितलं आपल्याला 2 एन म्हटलं तर याचे शेषचे 2 गुणा करून घ्यायचे. म्हणजे 3 गुणिले 2 भागेला काय म्हणते? 4. किती आले इथं? 6. 6 भागिले 4 दिले तर किती उरून आले? एक्स्ट्राचे 2. तर उत्तर किती मग आपलं तिथं? 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 148 आणि 185चा लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल म्हणते. म्हणजे त्याचा लसावी काढायचा आपल्याला. काय दिलेलं? 148 दिलेले आहे आणि काय दिलेलं? 185. ठीक आहे. आता काय करायचं? 185ला कॉमन घेऊन घ्यायचं. ठीक आहे. आता 185 काय असते? काय आहे 185 मध्ये? लसावी काढायचं ना आपल्याला. 185 मध्ये काय 5 आहे ना. तर ठीक आहे. 5 7 35 सॉरी 5 3 15 5 7 35 काय ते 27 37 गुन्ह्याला किती आहे ते? 5 आहे. ते घेऊन घेतले आपण कॉमन. आता याच्यात नाही 5 काय 4 भाग देते ना. 4 3 12 4 7 28 म्हणजे काय 4 गुन्ह्याला 37 आहे. 37 ते आपण घेतलेलं आहे इथं. ठीक आहे. इथून कॅन्सल करून टाकायचं. राहिले काय 4 4ले घेऊन घ्यायचे. 4 पंच 20 20 गुन्ह्याला 37 केल्यावर किती येते? 740. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं? 740. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. अमित सुचेता आणि नीती एका वृत्ताकार मार्गाच्या बाजूला एकाच स्थानावरून धावायला सुरुवात करतात आणि अनुक्रमे 18 24 आणि 32 सेकंदात एक फेरा पूर्ण करतात. त्या तिघी किती वेळानंतर प्रारंभिक स्थानावर भेटतील? म्हणजे याच्यात काय करायचं आपल्याला? लसावीस काढायचा आहे. ठीक आहे. मग काय करायचं? 18 सेकंद 24 आणि 32 सेकंदात. ठीक आहे. सेकंदात लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि याचा काढायचा लसावी. तर पहिलं काय घ्यायचं? आता 32 घेतले ना आपण. 32 करायचे 8 गुणिले 4. आता याच्यात 8 आहे. 8 एक 8 8 एक 24. 3 आहे का याच्यात नाही? तर 3 घेऊन घ्यायचे कॉमन. ठीक आहे. तर बघा आता इथं काय आहे? 9 आहे. त्याच्यातले 3 एक 3 3 सक 18. ठीक आहे. बेदुने 4 बेत्रिक 6 म्हणजे याच्यात 3 एक्स्ट्राचे आलेले आहे ना. ते 3 आणखी घेऊन घ्यायचे.
तर लिहायचं आता 3 त्रिक 9, 9 चोक 36, 36 गुणिले 8 केलं तर किती येते? 36 गुणिले 8 केलं तर 288 सेकंद येऊन आला. ठीक आहे, याला आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 199. काय 199 आहे भागायला किती आहे? 200 एवढे आहे. आता ॲप्रॉक्स व्हॅल्यू म्हणून घ्यायची सध्याची. आता 199 म्हणजे काय आहे ते सध्या 2000 रुपये आहे. ठीक आहे, आणि हे 2111 आहे म्हणजे समजायचे वा 2110 रुपयामध्ये. ठीक आहे, आता 0 आणि 0 कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे, 211 गुणिले केलं तर किती येते? म्हणजे पॉईंटमध्ये जाते ना, इथे ते 0.9 येते. किती आहे? 9, 9 एक 9, 9 एक 9, 9 2 18 म्हणजे किती येते? 1899 येते 200चं. ठीक आहे, ॲप्रॉक्स व्हॅल्यू. मग आता कायच्या जवळपास येतं? आता उरले किती येतं समजायचं. आता बा आपण 190 गेले तर इथे उरलेलं आपल्याजवळ 100 उरले. तर 100चे काय आहे? अर्धेच उरले ना, 1000 आहे ना, तर कायचे 5 5 5 उरले तर 4चे उरले. 4 एक 4, 4 एक 4, 4 2 8. ठीक आहे, 200 तर मग त्याच्यावरच जाणार. मग इथं 9.4च्या दरम्यान पाहायची व्हॅल्यू कोणती आहे? 9.4च्या दरम्यान पहिलंच उत्तर आहे 9.46. याला तिथं उत्तर आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 4137. 4137 भागिले आहे. ठीक आहे, 1.75 आणि ते बरोबर किती आहे? 2364. ठीक, त्याच्यानंतर आपल्याला विचारलं 41.37 भागिले किती आहे? 17.5. तर हे बरोबर कायच्या म्हणते? तर आपल्याला विचारलं. बघा आता दिसून आलं नाही तर हे पॉईंट आहे. इकडे गेल्यावर काय होणार? हे भागाकार आहे ना, इकडे गेल्यावर काय होणार? आहे गुणाकारमध्ये जाणार. किती पॉईंट नंतर घर होतं? किती पॉईंट नंतर किती घर आहे? 1 2 घर आहे, तिथं गुन्हेला 200 आहे. ठीक, आता इथे पॉईंटचाच खेळ आहे. बघा इथे किती पॉईंट आहे? 1 पॉईंट आहे ना, इकडे काय करायचं? 1 पॉईंट वाढवून घ्यायचं. इथे किती पॉईंट आहे? पॉईंट नंतर किती घर आहे? 2 घर आहे, 1 2. तर इकडे 2 0 वाढवून द्यायचे. ठीक आहे, तर पाहायचं आता एका शून्याने 1 0 कॅन्सल झालं. परंतु आपल्याला इथं 2 0 पाहिजे इकडल्या साईडले. इकडल्या साईडला आपल्याला 2 0 आणायचं. काय करायचं? इकडं 100 गुणाचं. ठीक आहे, इकडे 100 गुणलं तर म्हणजे इकडे आपल्याला 100 गुणा लागा. तर म्हणजे आपल्याला एकूण कितीने भाग द्यायला का नाही येले? ह्या संख्येला 1000 द्यायला. ठीक, या संख्येला मग 1000 भाग देऊन द्यायचं. किती गुणाला मग उत्तर आपलं? 2.364. याला तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे का दिलेले 2296 भागिले आहे ना, भागिले किती आहे? 56. डबल गुन्हेला किती आहे? इथं 704. डबल भागिले किती आहे? 16. त्याचं आपल्याला विचारलं किती येते. बघा 16 एक 16, 16 एक 16, 16 चौक किती होते? 64 होते. नाही, 16 चौक 64, 16 चौक 64 होते. ठीक आहे, इथं बघा आता किती येते? 7 8 किती होते? 7 8 56, 7 त्रिक 21 उरले किती? 1 उरलं. 7 दुने 14, 7 8 56. आता 8 आहे तर 8 एक 8, 8 चौक 32, 8 एक 8. 44 गुणिला 41 आहे. आता 44 गुणिला 41 करून घ्यायचे. बघा 4 एक 4, 4 चौक 16, 0 आहे डबल 4 एक 4, 4 चौक 16, 4 0 चालू 18. इथे आलं 1804 आलं. उत्तर किती आलं मग आपलं तिथं? 1804. बघा आता दिलेलं काय? x/5 काय? 1/5 बरोबर y/8 आहे. का आपला 1/5 हे बरोबर आहे म्हणते y/8च्या. तर विचारलं का आपल्याला तिथं x + y आणि y + 8ची व्हॅल्यू किती? तर बघा हे जे 1ची व्हॅल्यू राहते हे काय राहते? खालची व्हॅल्यू राहते. 1ची व्हॅल्यू काय आहे? 5. तर yची व्हॅल्यू काय राहते?
8च राहते, म्हणजे ज्याची खालची व्हॅल्यू तेच राहणार. ठीक आहे. तर एकच्या जागी एक्स ठेवून द्यायचं. बघा एकच्या जागी किती आहे 5, तर 5 ठेवले. 5 + 5 किती झाले 5 + 5, इथं काय 8 + 8, 5 + 5 किती झाले 10, 8 + 8 किती झाले 16, त्याचा भाग दिल्यावर किती 2 पंचे 10, 2 8 16, उत्तर किती आलं आपलं 5/8. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. आता हे दिलेलं आपल्याला एक हा दिलं 60 88 गुणिले, इथं क्वेश्चन मार्क आणि बरोबर आहे 600. ठीक आहे. तर या क्वेश्चन मार्कच्या जागी काय व्हॅल्यू येणार म्हणते ते आपल्याला विचारलं. तर बघा आता हे काय याच्या खाली जाणार आहे. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची ना, तर बरोबर काय राहते 700 100 भागिले किती राहणार 88 राहणार. ठीक आहे. आता भाग द्या लागेल याचा. तर बघा आता पहिल्या ऑप्शनवरून डिसाईड करू आपण की उत्तर कोणते येऊ शकतात. बघा इथं काय आहे 5/4 आहे, इथं 4/5 आहे, इथं काय 607 आहे, 607 आहे, इथं 706 आहे. असे ऑप्शन दिलेले आपल्याला. तर डिसाईड करायचं काय आहे. तर बघा आता इथं काय खाली 5 भाग जाते काय संख्येला नाही जात, तर मग हे तर ऑप्शन कॅन्सल झालं. ठीक आहे. आता 5 6 भाग जाणार कायले नाही जाणार. बघा 6 याची बेरीज 6 3 भाग जाईन का 6 8 16, 16चा 22 होईल, जाणार कायले नाही जाणार. तर हे कॅन्सल झालं. आता 7 भाग देऊन 5, 7 7 किती होते 7 8 56, उरले किती 4. ठीक आहे. 7 7 7 7 42, उरले किती जाते का 7 नाही भाग नाही जात. मग आपलं उत्तर काय येणार तिचं अशा ह्याच्यात नाही 5/4 येणार. किती येणार आहे 5/4. बघा 5 संख्यांची सरासरी किती आहे. 5 संख्या आहे त्याची सरासरी किती आहे आपल्याजवळ 306.4 दिलेली आहे. ठीक आहे. याच्यातील पहिल्या 2 संख्यांची सरासरी किती आहे 431 दिलेली आहे. ठीक आहे. आणि शेवटल्या 2 संख्यांची सरासरी किती आहे 214.5 दिलेली आहे. ठीक आहे. तर तिसरी संख्या काय करायची काय आहे विचारलं आपल्याला. काय करायचं अशा वेळेस. आता हे जे 2 2 आता इथं कॉमन दिसून आले ना, काय दिसून आलं इथं 2 2 कॉमन दिसून आले. काय करायचं पहिले 5 संख्यांची सरासरी घेऊन घ्यायची. हे 2 आहेत इथं 2 कॉमन घेऊन घ्यायचे. 2 कॉमन घ्यायचे आणि याची काय करायची ॲडिशन करून घ्यायची. किती येते मग याची ॲडिशन केल्यावर 5. ठीक आहे. इथे काय झाले 5, इथे झाले 4, इथे 6 झाले. ठीक आहे. आता याचा गुणाकार करायचा 5, याचा गुणाकार केल्यावर किती येणार करा. पहिले याचा करायचा 5 गुणिले 5 संख्यांची सरासरी म्हणजे हे किती आहे ते काढून घेऊ भागिले 100 आहे. तो पॉईंट आता कॅन्सल झाला. 5 5 5 दुने 10 द्याच 2 1 2 पंच 10, 2 3 6, 2 दुने 4, किती आला 1532 आला. आता इथे 5 किती येते 2 गुणिले 645.5, इथं पॉईंट आहे ते एक 0 खाली होऊन जाते. 2 1 2 2 पंच 10, 5 1 5, 5 दुने 10, 5 9 पंच 5 1 5, 1291 मधून मायनस करायचे. आता 1291 याच्यातून किती येते 2तून 1 गेलं तर किती राहिलं 1 राहिला. 13तून 9 गेले किती राहिले 4 राहिले. आज चालेल इथं डबल आहे. 5तून 3 गेले तर 2 राहिले. उत्तर किती आलं 241 आहे का ऑप्शनमध्ये 241 आहे का नाही आहे. मग उत्तर काय मग आपलं त्याच्यात नाही त्यापैकी नाही आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका क्रिकेट सामन्यात मध्ये 6 खेळाडूंची सरासरी धावा 36 होत्या म्हणते. 6 खेळाडूंच्या सरासरी धावा किती आहे म्हणते 36 आहे. किती आहे म्हणते 36 आहे. त्याच्यापैकी एक खेळाडूने म्हणते 16 धावा काढल्या म्हणते. एका खेळाडूने किती धावा काढल्या म्हणते 16. तर बाकी खेळाडूंची सरासरी किती. तशा वेळेस काय करायचं बघा. किती धावा जास्तीच्या काढलेल्या आहे 5 खेळाडूंना किती धावा काढलेल्या जास्तीच्या 20 काढलेल्या आहे. किती खेळलेल्या आहे 20. तर किती खेळाडूंना काढलेल्या आहे 5 ने भाग देऊन द्यायचं. 5 1 5 5 चोक 20. तर हे काय जे जास्तीच्या धावा उडून आले ना हे सरासरीमध्ये काय करून घ्यायचे ॲड करून घ्यायचे. किती करून घ्यायचे ॲड. तर किती येऊन आले मग 40 येऊन आले. 5 खेळाडूंची सरासरी किती आहे मग ते 40 आहे. तसं नाही तर मग डायरेक्ट गुणाकार करून करू शकतो. मग आपण 6 गुणिले 36 करायचे किती आलं मग 6 जणांचे सरासरी हे वय किती आलं मग धावा किती आलं 6 जणांच्या
216 आले आणि हे एक जणांचे होते तर किती आलं मग आता एक 5 व्यक्ती उरले त्याच्यातून 16 एका व्यक्तीची मायनस केली तर किती उरणार आहे 200 उरणार त्या 5 व्यक्तींची सरासरी किती तर किती येतं मग 5 चोक 20 म्हणजे 40 मिळाले. ठीक आहे. बघा ती कोणती संख्या आहे म्हणते ते जिला 13ने गुणल्यास त्यात 180ची वाढ होते म्हणते. ती कोणती संख्या आहे म्हणते ज्यात 13ने गुणल्यास 180ची वाढ होते म्हणते. असे क्वेश्चन कुठून करायला लागते ऑप्शनवरून करायचं. बघा ऑप्शन काय 13 15 23 आणखी काय आहे ऑप्शनमध्ये 35 आहे हे दिलेलं आहे आपल्याला. एका संख्येला म्हणजे 13ने गुणल्यास म्हणजे संख्या आहे मानू x इले 13ने गुणल्यास म्हणते 13ने गुणल्यास म्हणते आपल्याला 180 प्राप्त होते म्हणते. 180चा फरक येते म्हणते त्याच्यातून किती जे येते संख्या आणि याच्यातनी 180चा फरक येते. तर पाहाच आता कोणती संख्या म्हणत आता 15 मानू कारण की एली मानले तर हे तर मोठी संख्या येणार आहे ना त्याच्यापेक्षा 180 पेक्षा जास्त येणार त्याच्यातनी फरक. तर पहिला आपण मानू 15 म्हणू 13 मानला तर येणारच नाही 15 मानलं ठीक आहे मानू. आता 15 त्रिक 13 पाचशे किती होते 13 पाचशे 65 13 पाचशे होते 65 उरले किती 6 13 एका 13 13 झाले 95 याच्यातून 15 मायनस केले येऊन आला का त्याच्यातनी 180चा डिफरन्स येऊन आला म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 15 आहे. किती आहे 15. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 3 संख्यापैकी पहिली आणि दुसरीचे गुणोत्तर म्हणते 8-9 आहे म्हणते. 3 संख्यापैकी हे पहिली संख्या आहे हे दुसरी संख्या आहे आणि हे तिसरी संख्या आहे म्हणते. ठीक आहे. पहिली आणि दुसरीचे गुणोत्तर किती म्हणते 8-9 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणते दुसरी आणि तिसरीचे गुणोत्तर 3-4 आहे. ठीक आहे. आणि पहिली आणि तिसऱ्याच्या संख्यांचा गुणाकार व दुसरी आणि तर दुसरी संख्या काय आहे म्हणते. पहिली आणि दुसरी संख्यांचा गुणाकार 24 आहे तर दुसरी संख्या विचारली. अशा वेळेस काय करायचं याचा असा गुणाकार असा असा 8 ते किती झाले 24. ठीक आहे. 9 त्रिक झाले 27. ठीक आहे. 9 चौक झाले 36. आता भाग जात असेल तर भाग देऊन द्यायचा 3 8 24. ठीक आहे. 3 9 27. ठीक आहे. 3 1 3 3 2 7. ठीक आहे. आता पहिली आणि तिसरीचा गुणाकार म्हणून झाला ना पहिली आणि तिसरीचा गुणाकार पहिली संख्या काय आहे 8x आहे तिसरी काय 12x आहे. याचा गुणाकार किती दिलेला आपल्याला 24 दिलेला आहे. तर किती झाला इथं 8 12 किती झालं 96 एक्स स्क्वेअर झाला. काय झालं 96 एक्स स्क्वेअर बरोबर किती झाला 2400. तर आपल्याला काढायचं आहे. तर 24 1 24 24 चौक किती होते 96 4 1 4 4 2 4 25. तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 25. तर एकची व्हॅल्यू किती आली मग याच्यात 5 आली. एकची व्हॅल्यू किती आलेली 5 आली. विचारला का आपल्याला दुसरी संख्या किती दिसून आलेली 9. तर 9 गुणिला 5 केला तर किती होऊन आली दुसरी संख्या 45 होऊन आली. किती होऊन आली 45. दुसरी संख्या काय मग 45. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ए आणि बी याच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5-6 आहे म्हणते. ठीक आहे. ए आहे आणि बी आहे यांच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर किती आहे 5-6 आहे सध्या आहे. ठीक आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते 6 वर्षानंतर म्हणजे +6 केले आपण याच्यातनी हर एक याच्यातनी किती झालं म्हणते आता 6-7 झाले म्हणते 6-7 झाले. तर 5 वर्षापूर्वी बीचे वय कोणाच्या वय विचारले 5 वर्षापूर्वी बीचे वय विचारले. तर बघा आता पहिल्या काय करायचा याच्यातनी जो फरक राहते वयामध्ये तो कधी चेंज होते का नाही होत. तर याच्यातनी फरक पाहता पहिले 5 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे x आहे 6 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे x आहे म्हणजे फरक सेम आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल का याच्यातनी नाही. तर मग आता पाहायचं डायरेक्ट 5वरून इथे किती वाढून आले 1 वाढून आले. ठीक आहे. आणि 6वरून इथे किती वाढून आले 1 वाढून परंतु इथे किती सांगितले 6 वर्ष वाढून आले. एकची व्हॅल्यू किती वाढलेली आहे 6 वर्ष वाढलेली आहे. आपल्याला विचारलं काय मग आता पहिले वय काढून घ्यायचं 5 सक आता याले गुणाकार हे काय त्यांचं सध्यांचं वय काढून घ्यायचं दोघांचं 6 गुणिला 5 केलं तर किती येते इथं 6 पंच 30 येऊन आलं. इकडं डबल 6 न गुणलं 6 36 येऊन आलं. एचं वय किती आहे 30 तर बीचं वय किती आहे सध्याचं वय किती आहे 36
तर आपल्याला विचारलं काय एचं 5 वर्ष बीचं 5 वर्षापूर्वीचं वय किती आहे, तर मग 36 आहे ना आज. तर 5 वर्षापूर्वी 5 मायनस करून घ्यायचे, किती येते मग 5 वर्षापूर्वी 31 येते. किती येते 5 वर्षापूर्वी बीचं वय किती आहे मग 31. बघा शेवटला क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, अंडर रूट 10⁻n हे बरोबर काय म्हणते 81च्या बरोबर आहे म्हणते. तर n बरोबर किती, तर आपल्याला विचारलं काय n बरोबर किती विचारलं. तर बघा कसं सॉल्व करायचा. आता हा अंडर रूट आहे, इकडे काय आता हे 81 आहे, काय राहते 3⁻4 राहते. 81 काय राहते 3⁻4 असते, काय असते 3⁻4. आता बघा हे अंडर रूट 3n बरोबर किती आहे 3⁻4 आहे. हे अंडर रूट आहे ना, इकडे गेल्यावर काय राहते स्क्वेअर चालला जाते. ठीक आहे, 3n बरोबर काय आहे 3⁻4, याचं काय राहते स्क्वेअर करून घ्यायचं. तर बघा आता 3⁻n यांचीच काढलं व्हॅल्यू काढायची ना असेल. तर बघा हे काय इकडे वरतं पॉवरमध्ये काय होतं असते गुणाकार होते. 4 दुनी काय होते 8, 3⁻8. तर यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे मग आपल्याला 8. तर किती आहे मग 8 आहे. विचारला काय यांची व्हॅल्यूच विचारली, आलं उत्तर देता. ठीक आहे, इथं क्लास संपला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून देजा. व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करजा, शेअर करजा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून देजा. धन्यवाद.